मुंबई आ रही है, तो क्या मातोश्री जाएंगी? मुझे मालूम नहीं। देखिए, हमने यानी पार्टी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने राष्ट्रपति पद के उम्मीदवार द्रौपदी जी मुर्मू को शिवसेना का समर्थन दिया है। ये कोई राजनीतिक समर्थन नहीं है। इस देश में पहली बार एक आदिवासी महिला देश के सर्वोच्च पद पर विराजमान होने जा रही है। पूरे देश के एक सेंटिमेंट्स है कि आदिवासी महिला को ये बहुमान मिल रहा है। महाराष्ट्र में भी हमारे बहुत से विधायक, सांसद, कार्यकर्ता जो आदिवासी क्षेत्र में काम करते हैं और खुद आदिवासी भी हैं, उनकी भी ये इच्छा रही तो उद्धव जी ने निर्णय लिया कि पार्टी अपने वोट द्रौपदी मुर्मू जी को दे। ये हमारी एक इच्छा है, हमारी आदिवासी के प्रति रिस्पेक्ट और भावना है। मैं मानता हूँ राजनीति से ऊपर जाकर ये निर्णय पार्टी ने लिया है। उससे पहले भी, ये पहली बार नहीं है, हमने कांग्रेस के उम्मीदवार राष्ट्रपति पद के प्रतिभादायी पाटिल को भी सपोर्ट किया था जब हम एनडीए में थे, सरकार में थे, एनडीए में थे। प्रतिभादायी पाटिल महाराष्ट्र की मराठी सुपुत्री थी तो हमने सपोर्ट किया। फिर हमने प्रणव बाबू मुखर्जी को भी सपोर्ट किया था राष्ट्रपति पद के लिए। तो शिवसेना की ये परंपरा है कि ऐसे पद पर जो व्यक्ति बैठती है उनका सम्मान करे, योग्य व्यक्ति है उनको सपोर्ट करे। तो आपने जो प्रश्न कहा कि द्रौपदी जी आज मुंबई आने वाली है, क्या मातोश्री जाएंगे, मुझे वो मातोश्री आई इसलिए हमने सपोर्ट नहीं किया। ये राजनीतिक समर्थन नहीं है, हमारी भावना है और आदिवासी समाज के प्रति हमारा आदर है। बस इतना मैं कह सकता हूँ। द्रौपदी मुर्मू आपको पता होगा, तो ये सवाल गलत है आपका। हम एनडीए में नहीं है, फिर भी हमने सपोर्ट किया है। जी हाँ, बोला काय हे पहा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचं समर्थन दिलेलं आहे। ह्याच्या मागे कोणताही राजकीय विचार नाही, राजकीय फायद्या तोट्याचं गणित नाही, निवडणुकांचं गणित नाही। द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून आलेल्या एक नेत्या आहेत ओरिसातल्या, आणि या देशामध्ये प्रथमच एक आदिवासी महिला अत्यंत मागास भागातून आलेल्या आहेत त्या एक आदिवासी महिला राष्ट्रपती होते। याच्यामुळे संपूर्ण देशामधलं एक वातावरण असं आहे की त्यांना समर्थन मिळावं। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भाग आहे, नंदुरबार असेल, धुळे असेल, ठाणे जिल्ह्यातले अनेक भाग आहेत, विदर्भातले मेळघाटपासून सर्व भाग आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत। आमचे अनेक आमदार आणि खासदार आदिवासी भागातून आलेले आहेत निवडून। आमच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे आदिवासी क्षेत्रात काम करतात। या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की द्रौपदी मुर्मू यांना आपण समर्थन दिलं पाहिजे। याच्यामध्ये कोणताही राजकीय विचार नाही। संसदेत त्याची यादी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढली, म्हणजे भ्रष्ट असेल किंवा गद्दार असेल, करप्ट असेल, असे काही शब्द जे आहेत ते आता वापरायचे नाही। या असं आहे की ह्या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवरती का आली हे पाहावं लागेल, कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकारविरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतून झालं आहे का। आता गद्दार हा शब्द काही अनपार्लिमेंटरी नाही, इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो। बेईमान, गद्दार, भ्रष्ट शब्द तर वापरला नाही। या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे का। मग विधिमंडळ असेल, संसद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची सभागृह असतील, जर भ्रष्टाचार झाला असेल, गैरव्यवहार झाला असेल तर हा शब्द वापरायचा नाही। हा कुठली हुकुमशाही। पण तरी ठीक आहे, आम्ही याचा अभ्यास करू, एकत्र बसू आणि चर्चा करू।
12 दिवस झाले सर मुख्यालय नाही. ना काहीच सुरू झालेलं नाही. महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेले. 100च्या आसपास लोक महाराष्ट्रातील महापुरामध्ये वाहून गेले आहेत, मृत्यू पावले. आपल्याला माहिती आहे का? पहा तुम्ही, 100पर्यंत आकडा गेला आहे की महापुरामध्ये लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये कॉलराचं थैमान आहे. कॉलराचं थैमान आहे, तिथे लोक मृत्युमुखी पडत आहेत. इस्पितळामध्ये गोंधळ आहे. अशा वेळेला या राज्यामध्ये सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री असणं किंवा उपमुख्यमंत्री असणं, शपथ घेऊन बसणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही. 12 दिवस होऊन गेले शपथ घेऊन, पण सरकार का स्थापन होत नाही? कारण हे सरकार, जे शपथ घेतलेलं सरकार आहे 2 प्रमुख लोकांचं, हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातली सुनावणी ठेवलेली आहे आणि ह्यातले अनेक आमदार जे आहेत ते त्या बाजूला गेले आहेत. एका गटामध्ये ते अपात्र ठरू शकतात आणि ज्यांच्यावरती अपात्रतेची अशी तलवार आहे त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आहे आणि हा भ्रष्टाचार आहे राजकीय, हे मी सांगतो. हे याची रोखलं गेलेलं आहे. राज्यपालाने अशा प्रकारचं कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये अशा प्रकारचं पत्र शिवसेनेकडून राज्यपालांना गेलेलं आहे. घटनेचं पालन आता तरी करा. कालपर्यंत केलं नाहीत, यापुढे करा. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे, वादळाचं थैमान आहे. कुठे आहेत राज्यपाल आमचे, जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते? आता करा मार्गदर्शन. आता गरज आहे या राज्याला आपल्या मार्गदर्शनाची. चला, हिंदी में जानना चाहेंगे. अभी मैं बोल नहीं सकता हूँ 12वीं 13वीं क्या होती है, लेकिन 12 दिन के बाद भी अगर सरकार शपथ नहीं ले पा रही, सिर्फ मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र में आपने देखा होगा बारिश का कहर है. 100 से ज़्यादा लोग इस बारिश में उनकी मौत हो गई. लोगों के घर दार ज़मीन जुमला सब ढह गया, बह गया है. कॉलरा बढ़ रहा है यहाँ महाराष्ट्र में, जगह जगह पर, गांव-गांव में. उनका ऊपर कोई नियंत्रण नहीं है. बहुत सी बातें हैं. मंत्रालय पूरा ठप पड़ा है और इसलिए हो रहा है कि सरकार गैरकानूनी है, सरकार धोखे से बनी है. सर्वोच्च न्यायालय का घटनापीठ उस बारे में पूरी बात सुनेगी. तब तक ये सरकार के ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है. तो उनमें हिम्मत नहीं है कि शपथ लेकर काम शुरू करें. अगर राज्यपाल महोदय ने उसमें से कुछ लोगों को मंत्रिपद की शपथ दी तो पूरी तरह से घटने का द्रोह होगा, गैरकानूनी होगा. कल तक राज्यपाल महोदय महाराष्ट्र को बहुत मार्गदर्शन करते थे हम सबको, लेकिन आज देखता हूँ 12 दिन से राज्यपाल गायब है. राज्यपाल महोदय ने आप पूछना चाहिए, सरकार क्यों नहीं बन रहे, मंत्री क्यों नहीं बन रहे हैं, महाराष्ट्र में क्या हो रहा है. जब महाराष्ट्र में 2 साल पहले बारिश का कहर था तो राज्यपाल महोदय टूर पर गए थे देखने के लिए. आप भी जाइए. किसने रोका है आपको? आपको मालूम होगा उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री थे तो राज्यपाल महोदय गए थे देखने के लिए सरकार होने के बावजूद. लेकिन आप राजभवन में क्या करें? आप जाइए, राज्य की जनता आपका इंतजार कर रही है. 15 खासदार किती? 15 खासदार. बापरे, चुकीचा आकडा ऐकला. 115 असतील, 115 असतील. आपण आकडा चुकीचा ऐकला. कदाचित देशातले सगळे खासदार 280-85 पण भेटले असतील. सोडून द्या. सर, दीपक केसरकरांनी सांगितले शिवसेना पुण्याच्या मागे शरद पवारचा हात आहे.